20 30 सेकंद राहिली अजून 30 20 सेकंद राहिली 20 10 9 8 7 6 4 3 2 1 वेळ संपली. सांगा किती वस्तू आणल्या? रबर, हा, रवा, 2 रवी, 3 रुमाल, 4 रांगोळी, 5 रिंग, 6 आणि राय. 7 ही 2 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि पुढच्या वस्तूंसाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू. यानंतर बघूया कोण जिंकणार पैठणी. चांदीची सायकल, सोन्याची शीट, हरिभरतानं घेतले डबल शीट. काड्यात काढा, अळशीचा काढा, दिनेश रावांचे नाव घेते, ऐकणाऱ्या प्रत्येकाने 2000ची नवीन नोट काढा. कुणाची चिठ्ठी निघणार बघूया. एक नाव जाहीर करतो. नाव आहे निर्मला पांडे. नाव सांगा. निर्मला प्रमोद पांडे. कुठे राहता? 20 नंबर बिल्डिंग. कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं. कशाबद्दल चांगलं वाटतंय? होम मिनिस्टर मध्ये खेळायचा चान्स मिळाला म्हणून चांगलं वाटतंय की इतरांची चिठ्ठी आली नाही म्हणून चांगलं वाटतं? असं काही नाही, पण माझी चिठ्ठी आली म्हणून जास्त आनंद झाला. हो. कोणाबरोबर आलेला इथे तुम्ही? एकटीच आलेली. बरं झालं ना आला तरी नाव टाकलं. सगळ्यात शेवटी येऊन नाव टाकलंय. काय सांगता? असं सांगू नका, उद्यापासून सगळ्यात शेवटी येतील. पैठणी मिळेल असं वाटतंय? त्याचा आनंद नाही, तुमच्या समोर उभं राहायला मिळालं त्याचाच आनंद आहे. थँक्यू 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 मावली, धन्यवाद. घरी कोण कोण असतं? मी, माझी मुलगी आणि मिस्टर. बरं, मिस्टरांना माझा नमस्कार सांगा. काय करतात ते? त्यांचं कॅटरिंग बिझनेस आहे. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. आणि पैठणीचा खेळ सोपा आहे. या ठिकाणी 3 रिंग आहेत. इथून प्लास्टिकचा चेंडू टाकायचा. 3ही रिंग पार करणं फार गरजेचं आहे. एका रिंगमधनं गेला तर 1 गुण मिळणार, 2 रिंग पार केल्या तर 2 गुण मिळणार, आणि 3 रिंग पार केल्या की 3 गुण मिळणार. महत्त्वाची गोष्ट, चेंडू ठेवायचा आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा आहे. तुम्हाला 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळा. पाच संधी झालेल्या आहेत. दोघांची गुणसंख्या 0 आहे. अरे रे, आता 5 संधी तुमच्यासाठी आहेत. बघूया काय होणार या खेळात. 1 2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.